नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, महाराष्ट्रातील प्रमुख धरणी. हा विषय विशेषतः MPSC राज्यसेवा एक्झाम आणि MPSC कंबाईन एक्झामसारख्या परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख धरणी. ती कोणत्या नदीवर आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यांचे महत्त्व आणि शेवटी काही एक्सपेक्टेड MCQs. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धरण म्हणजे काय? धरण म्हणजे नदीवर बांधलेली अशी मजबूत रचना ज्यामुळे पाणी साठवता येते. धरणे बांधण्यामागील मुख्य उद्दिष्टे: 1. सिंचनासाठी पाणी. 2. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. 3. जलविद्युत निर्मिती. 4. पूर नियंत्रण. 5. मत्स्य व्यवसाय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर धरणे बांधली गेली आहेत कारण येथे मोठ्या नद्या आहेत. मुख्य नदी खोरे: गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे. कोयना धरण. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धरण म्हणजे कोयना डॅम. जिल्हा सातारा. नदी कोयना नदी. हे धरण पश्चिम घाटात स्थित आहे. मुख्य वैशिष्ट्ये: भारतातील मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांपैकी एक. कोयना जलाशयाला शिवसागर तलाव म्हणतात. दुसरे महत्त्वाचे धरण म्हणजे जायकवाडी डॅम. जिल्हा संभाजीनगर. नदी गोदावरी. जायकवाडी धरणामुळे तयार झालेला जलाशय नाथसागर म्हणून ओळखला जातो. महत्त्व: मराठवाड्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. उद्योगांसाठी पाणी. पुढील महत्त्वाचे धरण म्हणजे उजनी डॅम. जिल्हा सोलापूर. नदी भीमा. उजनी धरणामुळे उजनी जलाशय तयार झाला आहे. महत्त्व: सोलापूर आणि आसपासच्या भागासाठी पाणी. मत्स्य व्यवसाय. शेती सिंचन. पुढील धरण म्हणजे वारणा डॅम. जिल्हा सांगली. नदी वारणा. हे धरण कृष्णा नदीच्या उपनदीवर आहे. महत्त्व: साखर उद्योगासाठी पाणी. शेती सिंचन. पुढील ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी डॅम. जिल्हा कोल्हापूर. नदी भोगावती. हे धरण शाहू महाराज ऑफ कोल्हापूर यांच्या काळात बांधले गेले. महत्त्व: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाचे. ऐतिहासिक धरण. पुढील महत्त्वाचे धरण म्हणजे पेंच डॅम. जिल्हा नागपूर. नदी पेंच. हे धरण विदर्भातील महत्त्वाचे धरण आहे. यातून नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. पुढील महत्त्वाचे धरण म्हणजे भातसा डॅम. जिल्हा ठाणे. नदी भातसा. हे धरण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढील महत्त्वाचे धरण म्हणजे खडकवासला डॅम. जिल्हा पुणे. नदी मुठा. पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे धरण. याच जलप्रणालीमध्ये पुढील धरणे आहेत: पानसेठ, वरसगाव, टेमघर. क्विक रिव्हिजन. चला पटकन पुनरावलोकन करूया. धरण, नदी, जिल्हा. कोयना सातारा. जायकवाडी गोदावरी संभाजीनगर. उजनी भीमा सोलापूर. वारणा सांगली. राधानगरी भोगावती कोल्हापूर. पेंच नागपूर. भातसा ठाणे. खडकवासला मुठा पुणे. एक्सपेक्टेड MCQs. 1. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर सातारा. 2. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर गोदावरी. 3. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर भीमा. 4. पेंच धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर नागपूर. मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र भूगोल MPSCसाठी सोप्या पद्धतीने शिकायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.